नमस्कार. लग्नबंध ॲप्लिकेशन वापरण्यासाठी खूप सोपे आहे. आज आपण इन्स्टॉल करून त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट कसे पाहायचे, प्रोफाईल कशी एडिट करायची हे सर्व पाहणार आहोत. प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये सर्च करायचे लग्नबंध ॲप्लिकेशन. लग्नबंध सर्च केले तरी तुम्हाला हे ॲप्लिकेशन दिसेल इथे. त्याच्यानंतर इन्स्टॉल करायचं आहे. मी ऑलरेडी इन्स्टॉल आहे. इथे ओपनच्या इथे तुम्हाला इन्स्टॉलचं बटन येईल. तर इन्स्टॉल केल्यानंतर ॲप्लिकेशन तुम्हाला होम स्क्रीनवरती दिसेल. तुमच्या माझ्या होम स्क्रीनवरती इथे आहे. मी ॲप्लिकेशन ओपन करतो. आता जर तुम्ही नवीन मेंबर असाल तर रजिस्टरवर क्लिक करू शकता. जर तुम्हाला आय डी पासवर्ड तुमच्या व्हॉट्सॲपवरती मिळाला असेल किंवा तुम्ही स्वतः प्रोफाईल क्रिएट केली असेल तर तो इथे एंटर करू शकता. आय डी म्हणजे तुमचा मोबाईल नंबर असणार आहे. हा माझा मोबाईल नंबर आणि इथे पासवर्ड तुम्ही टाकू शकता. मोबाईल नंबरमध्ये तुमच्या 9+91 वगैरे काही टाकायची गरज नाही आहे. फक्त मोबाईल नंबर 10 आकडी आणि तुमचा पासवर्ड विदाऊट एनी स्पेस, कोणतीही स्पेस चालणार नाही त्याच्यामध्ये. मी आय डी आणि पासवर्ड करून लॉग इन केलं आहे. हे माझं डमी लॉग इन आहे. तर इथे तुम्हाला होम स्क्रीनवरती काही प्रोफाईल दिसतील. ह्या 50 प्रोफाईल रिसेंट दिसतात. जर मी मुलाचं लॉग इन केलं तर मुली दिसतील, मुलीचे लॉग इन केलं तर मुली दिसतील. इथे तुम्हाला फक्त 50 प्रोफाईल रिसेंटच्या दिसतात. इथे तुम्ही व्ह्यूडवरती क्लिक केले तर इथे तुम्हाला जे कॉन्टॅक्ट तुम्ही पाहिलेत त्यांचे प्रोफाईल दिसते. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे प्रोफाईल सर्च कशी करायची. प्रोफाईल सर्च करण्यासाठी इथे मध्ये रेड बटन आहे. ह्या रेड बटनवरती क्लिक करावं लागेल तुम्हाला. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ॲडव्हान्स फिल्टर दिसतील. सगळ्यात पहिला जो फिल्टर आहे सर्च ऑल प्रोफाईल्स, ज्याच्यामुळे तुम्ही सर्व प्रोफाईल पाहू शकता. तुम्हाला एखादा आय डी आवडला असेल किंवा त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पाहायचे असतील तर इथे तुम्ही तो आय डी नंबर एंटर करून प्रोफाईल पाहू शकता. जर तुम्हाला फक्त वयानुसार प्रोफाईल पाहायचे असतील तर तुम्ही इथं फ्रॉम इयर टू इयर एंटर करू शकता आणि सर्च बायवर क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यानुसार प्रोफाईल्स पाहायचे असतील तर फ्रॉम टू तुमचं स्टेटस आणि डिस्ट्रिक्ट असं तुम्ही सिलेक्ट करून. आता जर मला ह्याच्यामध्ये सातारामधील प्रोफाईल्स पाहायचे असतील, मी सातारा सिलेक्ट करतो आणि मुली 90 ते 95च्या दरम्यान असाव्यात. तर मी सर्च केल्यानंतर मला ह्या सर्व प्रोफाईल्स येतील. आता ह्या प्रोफाईल्स मी पाहिल्या तर ह्याच्यामध्ये मी व्ह्यू प्रोफाईलवरती क्लिक करू शकतो. जर ही प्रोफाईल मला आवडली असेल तर पूर्ण माहिती आपण खाली पाहू शकतो हे स्क्रोल केल्यानंतर. जर ही प्रोफाईल मला आवडली असेल तर आपण इथे सेव्हवरती क्लिक करू शकतो. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ज्या सेव्ह तुम्ही शॉर्टलिस्ट कराल प्रोफाईल त्या तुम्हाला इथे दिसतील. आता पुन्हा आपण ह्या प्रोफाईलवर जाऊया. आता ह्या प्रोफाईलचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पाहायचे असतील तर आपल्याला इथे कॉन्टॅक्ट म्हणून जे हे बटन आहे ब्ल्यू कलरचे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. जर आपला मेंबरशिप प्लॅन ऑलरेडी असेल तर आपण जर कॉन्टॅक्टवरती क्लिक केले तर तुम्हाला इथे त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल दिसून जातील. अशा पद्धतीने जेव्हा आपण कॉन्टॅक्ट डिटेल्स पाहाल तेव्हा समोरच्या कॅन्डिडेटला देखील SMS जातो. सेव्ड प्रोफाईल इथे पाहू शकता. जर काही मदत लागली तुम्हाला तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता आम्हाला. जर होम पेजवरती गेला, लेफ्ट साईडचा मेनू प्रेस केला तर इथे तुम्ही माय प्रोफाईलमध्ये जाऊ शकता. माय प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर इथे तुम्ही तुमची स्वतःचे डिटेल्स ह्या एडिट बटनवरती क्लिक करून तुमचे स्वतःचे सर्व डिटेल्स एडिट करू शकता. जर मेंबरशिप घ्यायची असेल तर इथेच होम पेजवरून हे 3 डॉट्स आहेत, ह्याच्यावरती मेंबरशिपवरती क्लिक करून पे ऑनलाईनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता. जर काही मदत लागली तर खाली कमेंट करू शकता किंवा आमचे जे रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहेत, जो मोबाईल नंबर तुमच्याकडे आहे त्याच्यावरती आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सॲप करू शकता. धन्यवाद.